सुप्रभात मंडळी. आपण कालपासून सुरू केलं आहे इंडियाज मोस्ट फिअरलेस या पुस्तकाचं अभिवाचन. लेखक आहेत शिव अरूर आणि राहुल सिंग आणि याचा मराठीत अनुवाद केलेला आहे संध्या रानडे यांनी. तर त्यातल्या पहिल्या प्रकरणातलं दुसरा भाग मी आज वाचते. काल आपण बघितलं की उरीमध्ये 19 सैनिकांची कशी निघृण हत्या केली गेली आणि त्याच्या संबंधात भारतीय लष्कर आणि भारतीय सरकार यांनी काय करायचं ठरवलं आहे ते आपण काल बघितलं. आता त्याच्या पुढचा भाग आज वाचते. लष्कराकडून शत्रुपक्षाच्या विभागांवर हल्ले करण्याचा सराव प्रशिक्षणाच्या लढाया करून नेहमीच केला जात असतो. पुढे मागे काही समरप्रसंग उद्भवलेच तर आपले सैनिक लढण्यासाठी सज्ज असावेत या हेतूनेच असे खोटे हल्ले केले जात असत. पण दोन्ही सिक्युरिटी फोर्सेसचे कमांडिंग ऑफिसर्स यांच्यातले एक मेजर टँगो यांच्या युनियनचे CEO होते. ज्यावेळी हल्ल्याचे वेगवेगळे पर्याय शोधण्यासाठी आणि त्यांच्या योजनांची रूपरेषा आखण्यासाठी बसले त्यावेळी एक गोष्ट त्यांना लख्खपणे जाणवली होती. एक नवाच इतिहास त्यावेळी आणि त्या ठिकाणी लिहिला जात होता. 20 सप्टेंबरला मेजर टँगो आणि त्यांचे सहकारी श्रीनगरला पोचले आणि भारतीय लष्कराचे नॉर्दर्न कमांडर म्हणजे उधमपूरला हेडक्वार्टर्स असलेल्या नॉर्दर्न कमांडचे GOC in C लेफ्टनंट जनरल दीपेंद्र सिंग हुडा यांच्या हातात सर्व कागदपत्रं आली. उरीवरच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जी कारवाई केली जाणार होती त्याचे वेगवेगळे पर्याय असलेल्या सगळ्या योजनांची ती कागदपत्रं होती. लगेचच हे सगळे पर्याय दिल्लीला भारत सरकारकडे एका विशिष्ट पद्धतीनं पाठवण्याची तयारी सुरू केली. त्या सर्व योजना अत्यंत काटेकोरपणे आणि लक्षणीय अशा सविस्तरपणे सादर करण्यात आल्या होत्या. या संदर्भात बोलताना मेजर टँगो म्हणाले, आम्ही फक्त परवानगीची वाट बघत होतो. आम्ही सुरक्षा दलाची माणसं कायमच युद्धसज्ज असतो. जेव्हा कोणतंही काम आमच्या हाती नसतं तेव्हा आम्ही युद्धभूमीवर वावरण्याचा सराव करतो. आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमागे कुठला न कुठला तरी हेतू हा असतोच असतो. त्यावेळी इकडे दिल्लीत आर्मी हेडक्वार्टर्समध्ये वातावरण अत्यंत गंभीर होतं. मात्र सगळ्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर केंद्रित झालेलं होतं यात शंकाच नाही. व्हाईस ऑफ द आर्मी स्टाफ नंतर चीफ पदापर्यंत पोचलेले लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या टीमसह प्रतिहल्ल्याच्या योजनांमध्ये खोलवर बुडलेले होते. त्यांच्या टीमला उरीवरच्या हल्ल्यानं प्रचंड धक्का तर बसला होताच, पण त्याचवेळी प्रतिशोधासाठीही ती सर्व टीम सज्ज होती. दशकानुदशकांच्या त्यांच्या पायदळाच्या म्हणजे इन्फंट्री प्रशिक्षणाचा वापर करून रावत यांना त्यांच्या सैन्याला आज एका निर्णायक कारवाईपर्यंत आणून पोचवण्यासाठी मदत करायची होती. 18 सप्टेंबरला जे घडलं होतं त्याच्याशी लेफ्टनंट जनरल रावत यांचा वैयक्तिक पातळीवर अतिशय जवळचा संबंध होता. 1980च्या दशकाच्या सुरुवातीला ते एका तरुण वयातले कॅप्टन होते आणि उरीमध्ये गुरखा रायफल्स कंपनीचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं. त्याचवेळी काश्मीर खोऱ्यातल्या एका अतिशय अस्वस्थ अशांत भागात त्यांना सैन्याच्या एका तुकडीचं नेतृत्व करण्यासाठी जावं लागलं. त्यानंतर काही वर्षांनी मेजर जनरल या पदावरून बारामुल्लाला असलेल्या 19व्या डिव्हिजनचं नेतृत्व करण्यासाठी ते परतले आणि आता तर इथे ज्या आजवर कधीही अंमलात न आणलेल्या योजनांवर लक्ष केंद्रित करून बसलेल्या लेफ्टनंट जनरल रावत यांना कल्पनाही असणं शक्य नव्हतं की जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातल्या त्यांच्या अनुभव आणि उरीवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यावरच्या प्रतिहल्ल्याच्या योजना आखण्यातला त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग भारत सरकारच्या दृष्टीनं अत्यंत मोलाचा ठरणार होता. आणि अत्यंत विश्वासानं हे सरकार जगातल्या अनेक बलाढ्य लष्करांपैकी एक असलेल्या भारतीय लष्कराचं नेतृत्व त्यांच्यावर सोपवणार होतं. लेफ्टनंट जनरल रावत यांच्या हातात आलेल्या वेगवेगळ्या योजनांचे पर्याय अत्यंत व्यवस्थितपणे सादर करण्यात आले होते. ज्या जागेवर हल्ला करायचा होता तिचं नाव पहिल्या रकान्यात घातलेलं होतं. दुसऱ्या रकान्यात
त्या जागेच्या आजूबाजूचा नेमका परिसर आणि पाकव्याप्त काश्मीर म्हणजे POKमध्ये ती जागा किती आत आहे ते अंतर, या गोष्टींची माहिती होती. ही जागा सीमारेषेपासून म्हणजे LOCपासून किती अंतरावर आहे तेही लिहिलेलं होतं. या जागेची अधिक सविस्तर माहिती आणि तिथे अंदाज किती आतंकवाद्यांशी सामना करण्याची वेळ येऊ शकते याचा संपूर्ण तपशील 3ऱ्या रकान्यात होता. 4थ्या रकान्यात एक यादी दिलेली होती. हल्ला करण्याच्या दृष्टीने किती सैनिक, शस्त्रास्त्र किंवा इतर सगळी युद्धसामुग्री लागू शकते आणि वेळ पडल्यास आणखीही लागू शकणारी मदतही किती आणि कशा प्रकारची असावी, या सगळ्या गोष्टींचा यात समावेश होता. याखेरीज एक 5वा रकानाही त्यात होता. अतिशय महत्त्वपूर्ण असा 5वा रकाना. पाकिस्तानने भारताच्या पदरात टाकलेल्या या क्रौर्याची परतफेड करताना भारताचे किती सैनिक मृत किंवा जखमी होऊ शकतात त्यांचा आकडा या रकान्यात होता. या हल्ल्यातली काही लक्ष्य अशीही होती की जिथे पुरेसे सैनिक आणि योग्य प्रमाणातली शस्त्रास्त्र, त्या दोन्ही गोष्टी आपल्याजवळ असल्या तर मृत किंवा जखमींचा आकडा 0ही असू शकतो. इतर काही पर्यायांमध्ये जखमी किंवा मृत होऊ शकणाऱ्या सैनिकांचा नेमका आकडा दिला होता, तर काही ह्याच्यामध्ये ही संख्या 2 आकडीही असू शकण्याची शक्यता वर्तवली होती. भारत सरकार करणार असलेल्या प्रतिहल्ल्यामधल्या या काही महत्त्वपूर्ण बाबींवर बोलत असताना मेजर टँगो म्हणाले, हे सर्व पर्याय अत्यंत काटेकोरपणे सादर केले गेलेले होते. यांच्यातल्या माहितीच्या आधारावरच भारत सरकारला सगळे निर्णय घ्यायचे होते. या हल्ल्यातल्या संभाव्य मृत आणि जखमी सैनिकांचा आकडाही विचारात घेतला जाणं आवश्यक होतं. आम्ही आमच्या सादरीकरणातून एकही बाब सुटू दिली नव्हती. लष्करातून दिल्या गेलेल्या सर्व माहितीची छाननी वरिष्ठ पातळीवर आणि कमालीची गुप्तता राखत केली जाणार होती. बारीक सारीक तपशीलही विचारात घेतली जाण्याची गरज होती. या वरिष्ठांच्या यादीत ज्यांना ही माहिती कळायलाच हवी अशाच फक्त काही मोजक्या मंडळींचा समावेश होता. इंटेलिजन्स ब्युरो अँड रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजे रॉ यांच्यातल्या काही विशिष्ट लोकांची या तपासणीच्या कामी नियुक्ती केलेली होती आणि त्यानंतरच सरकारकडे या सगळ्याचा संक्षिप्त अहवाल पाठवण्यात येणार होता. या दरम्यानच्या काळात 20 सप्टेंबरला श्रीनगरला पोचलेले मेजर टँगो तडक त्यांच्या COला भेटायला त्यांच्या ठरलेल्या ऑपरेशन्स रूममध्ये गेले. त्यांचे CO त्यांच्याबरोबरच्या माणसांसह आदल्या दिवशीच उरीला येऊन पोचले होते. छोटे सिरियस मॅटर है, कर्नल साहेब मेजर टँगोना म्हणाले. एरवीची गोष्ट असती तर त्या दोघांनी लगेचच मुद्द्याला हात घातला असता, कारण त्या दोघांचे संबंधच तेवढे जवळचे होते. 10 वर्षापूर्वी तरुण वयातल्या मेजर टँगो यांची नुकतीच ट्रूप कमांडर म्हणून नियुक्ती झालेली होती आणि सध्याचे त्यांचे CO त्यावेळी त्यांचे टीम लीडर होते. आणि आज 2IC असलेले मेजर टँगो त्यांच्या COची त्यांना आगीत उडी मार असं म्हटलं असतं तरी त्यांची मारायची तयारी होती. माईक टँगो यांच्याशी काही बोलताना आजवर कर्नल साहेबांनी कधीही मागे पुढे पाहिलं नव्हतं, पण आज त्यांना विषय कसा सुरू करावा हेच कळत नसल्याचं टँगो यांना जाणवलं होतं. कर्नल साहेबांच्या या मनस्थितीमागे कारणही तसंच जबरदस्त होतं. कर्नल साहेबांच्या हातात नुकतीच ऑर्डर आलेली होती की मेजर टँगो यांनी एका नव्या कोर्ससाठी काश्मीरच्या बाहेर देशाच्या दुसऱ्या एका भागात पाठवावं. टँगो यांना तिथे पाठवण्यासाठी अजून महिनाभराचा अवधी होता, पण अशा परिस्थितीला लष्करातील मंडळी गमतीने पोस्टेड आऊट नॉट इंटरेस्टेड म्हणजे PONI पोनी असं म्हणत असत. याचा अगदी सोपा अर्थ म्हणजे एकदा ऑफिसरच्या हातात त्यांच्या बदलीची ऑर्डर पडली की ते आधी असत तिथल्या घडामोडींमध्ये त्यांना फारसं स्वारस्य उरत नसे. पण हा अर्थात मजेचा भाग होता. त्या दिवशीच्या सकाळी मात्र मेजर टँगो यांच्यासाठी ना पोनी महत्त्वाचं होतं ना त्यांच्या मनात कुठलाही संदेह होता.
त्या दिवसाबद्दल बोलताना मेजर टँगो म्हणाले, मला 2 पर्याय दिले गेले होते. एकतर मी मागेच थांबायचं आणि संपूर्ण कारवाईवर देखरेख ठेवायची, किंवा मग त्या कारवाईचं नेतृत्व करायचं आणि सरळ सरळ कामात उडी घ्यायची. मला निर्णय घ्यायला क्षणाचाही विलंब लागला नाही. मेजर टँगो पूर्णपणे जाणून होते की या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या कारवाईत भाग घ्यायला मिळावा हेच सगळ्या सिक्युरिटी फोर्सच्या सैनिकांचं स्वप्न असतं. खरं म्हणजे त्यांना हेही ठाऊक होतं की आपल्यासाठी हाच पर्याय अधिक महत्त्वाचा आहे. त्यांच्या सीओना टँगो यांच्या टीममधल्या सर्वोत्तम सैनिकांनी आघाडीवर असणं महत्त्वाचं वाटत होतं. दोघांच्याही हातात सिगरेट्स होत्या. मेजर टँगो त्यांना म्हणाले, सर, आप टेन्शन में लग रहे हो. तुम्हाला कुठल्याच प्रकारची चिंता करण्याचं किंवा संभ्रमात पडण्याचं कारणच नाही. तुम्ही फक्त मला आज्ञा द्या, जराही मागे पुढे न बघता. सीओनशी बोलत असताना मेजर टँगो यांच्या स्वरात एक प्रकारचा आत्मविश्वास होता. कुठे अडखळणं नव्हतं किंवा बोलण्यात काळजीचा, भीतीचा कुठे लवलेशही नव्हता. त्यांनी किंचितसं हसून पुढे म्हटलं, ज्या हेतूनं मी सिक्युरिटी फोर्समध्ये भरती झालो होतो ती संधी आता या क्षणी माझ्या पुढ्यात उभी आहे सर. आणि तुम्ही मला दोनातला एक पर्याय निवडायला सांगताय. त्यानंतरच्या 20व्या मिनिटाला मेजर टँगो आणि त्यांच्या टीममधल्या 19 जणांनी लष्कराच्या वाहनात भराभर उड्या टाकल्या आणि बारामुल्ल्याला जाण्यासाठी त्यांचा 70 किलोमीटरचा प्रवास सुरू झाला. 20 सप्टेंबरच्या मध्यरात्री मेजर टँगोची टीम उरी विभागातल्या LOCवर असलेल्या ठाण्यावर दाखल झाली. हल्ल्यासाठी आखलेल्या सर्व योजनांच्या बाबतीत इतकी कमालीची गुप्तता पाळली गेलेली होती की प्रत्यक्ष कार्यवाहीत भाग घेणाऱ्यांनासुद्धा या योजनांची अजून काहीशी कल्पना दिली गेली नव्हती. दोन्ही सिक्युरिटी फोर्सेसच्या CEOजनी या टीम्सना फक्त LOCवरच्या उरी, कुपवाडा आणि राजौरी विभागात जाऊन थांबायला सांगितलं होतं. तिथेच त्यांना पुढच्या ऑर्डर्स दिल्या जाणार होत्या. पुढे निघण्याच्या सूचना त्यांना फक्त 12 तास आधी मिळतील असं ठरलं होतं. मेजर टँगो आणि त्यांचे शूर शिपाई पायी चालतच पुढे निघाले. LOCवरच्या ठाण्यांवर जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर त्या परिस्थितीत करता येणं शक्यच नव्हतं. पाकिस्तानी सैन्याच्या ठाण्यांच्या अगदी जवळून हेलिकॉप्टर्स नेणं तर धोक्याचं होतंच. शिवाय त्या पर्वतरांगांमधून हेलिकॉप्टर्स जात असताना त्यांच्या पंख्याचा, पात्यांचा भिरभिर अशा आवाजाचा प्रतिध्वनी केवढा तरी मोठा येणार होता. 20 सप्टेंबरच्या त्या रात्री सगळ्या सैनिकांना लपत-छपत सरपटत LOCकडे जाताना जोरदार स्फुरण चढलेलं होतं. देशभक्तीची भावना वरचेवर त्यांच्या उरात दाटून येत होती. त्या ठिकाणी त्यांच्या अत्यंत गुप्तपणे झालेल्या आगमनामुळे तिथे घडणार असलेल्या आक्रमक अशा हल्ल्याची ग्वाहीच दिली जात होती. सिक्युरिटी फोर्सेसचे हल्ले बचावाच्या हेतूने कधीच केले जात नाहीत. जबरदस्त हल्ला करायचा आणि शत्रूला नेस्तनाबूत करायचं हेच अशा हल्ल्यांचं ब्रीद असतं. लपून छपून राहणं हे मात्र एक फार मोठं आव्हान असतं. SFची माणसं जेव्हा LOCच्या जवळ पोचतात तेव्हा कशा कुणास ठाऊक, पण त्यांच्या आगमनाच्या घंटा शत्रुपक्षाकडे आपोआपच घणघणायला लागतात. तुमचं तिथे पोचणं त्यांना कळू नये म्हणून तुम्ही कितीही खबरदारी घेतलीत तरी SFच्या लोकांचं असं काही वैशिष्ट्य आहे की शत्रुपक्षाला त्यांची चाहूल लागतेच, मेजर टँगो म्हणाले. उरीमधल्या मेजर टँगोच्या सैन्याच्या तुकडीप्रमाणेच आणखी 2 पॅरा SFच्या तुकड्या त्यावेळी तिथल्या कामगिरीवर पाठवल्या गेल्या होत्या. जम्मूच्या उत्तरेकडे पूंछमध्ये एक आणि दुसरी उत्तर काश्मीरमधल्या कुपवाड्याच्या LOCच्या ठाण्यावर. पाकव्याप्त काश्मीरच्या आतल्या भागात हल्ला करण्यासाठी त्यांना प्रत्येकी एक तळ दिला गेला होता. या 3 जागांवर SFचे सर्व सैनिक दबा धरून बसलेले होते. त्यांना प्रतीक्षा होती ती फक्त पुढच्या ऑर्डर्स कधी मिळतात ह्याची. LOCवरचं हवामान सप्टेंबरमध्ये असतं तसं सौम्य शांत असलं तरी पुढच्या काही आठवड्यांमध्येच ते बदलणार होतं. मात्र तिथली भौगोलिक रचना कधीच बदलणार नव्हती. तो सगळाच भाग डोंगराळ, उंच सखल आणि चारही बाजूंनी अंगावर धावून येतोय असं वाटायला लावणारा होता. आणि या सगळ्या भयावह वातावरणात भर टाकत होती
ती एकमेकांच्या डोळ्याला डोळा भिडवून उभी असलेली भारत पाक सीमेवरची भारत आणि पाकिस्तान यांची ठाणी. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय.